Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. इस्रायल, इराण आणि अमेरिका यांचं जे काही युद्ध भडकलंय याच्यामुळं भारतीय मार्केटवरती काय परिणाम होईल, वर्ल्ड वाईड काय परिणाम होईल आणि याचा आपण कशा पद्धतीने सामना केला पाहिजे, आपल्या इन्व्हेस्टमेंट्स बरोबर काय केलं पाहिजे याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर व्हिडिओ जर तुम्ही इन्व्हेस्टर आहात तरी पूर्ण ऐका, जर इन्व्हेस्टर नाहीत तर नक्कीच ऐका, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. मित्रांनो, रिसेंटली एक 2-3 दिवसापूर्वी इस्रायलनी इराणवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे देशाचे प्रमुख होते त्यांचीही डेथ झालेली आहे. आणि हे हल्ले जोरदार सुरू असताना इराणनी मात्र काय केलंय की आजूबाजूचे जे काही अमेरिका समर्थक देश होते अशा साधारणपणे 15 देशांवरती किंवा त्यांचे जे काही तळ होते, सैनिकी तळ, त्याच्यावरती ड्रोन हल्ले किंवा मिसाईल दागलेले आहेत. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये हे सगळं जे काही जिओपॉलिटिकल गोष्टी घडत आहेत, आपण काय केलं पाहिजे हा आपल्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. युद्धाचं म्हणाल तर युद्ध ही टेम्पररी गोष्ट आहे, आज ना उद्या हे थांबतं. आत्तापर्यंतची हिस्ट्री सांगते की कोणतंही युद्ध कायमस्वरूपी चालू राहत नाही, कुठे ना कुठे त्याचा एंड हा होणारच आहे. म्हणजे स्ट्रक्चरल ज्याला म्हणूयात की इम्पॅक्ट जो असतो तो काही प्रत्येक युद्धाने येतोच असं नाही. बरं, तिसरं महायुद्ध घडेल का, आणि जर घडलं तर काय होऊ शकतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर इराण हे एकटंच आहे आणि याच्या विरुद्ध मात्र अमेरिकासारखा बलाढ्य देश आणि बाकीचे पण देश आता एकवटलेले आहेत. दुसरं तर प्रमुख नाही आहे, म्हणजे जो काही मार्गदर्शन करणारा लागतो, एक दिशा दाखवणारा लागतो, तोच इराणकडे आजच्या तारखेला नाही आहे. आणि मला असं वाटतं की मग तो देश कन्फ्यूज आहे. प्रत्येक गट आपापल्या पद्धतीनं अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मग ते 10-15 देशांवरती एकत्र हल्ले करण्यापेक्षा कुठेतरी कॉन्सन्ट्रेटेड त्यांनी लढा देणं अपेक्षित होतं. बघा, हे जे काही दारुगोळा आहे किंवा जे काही मिसाईल्स आहेत, जे काही ड्रोन्स आहेत, हे कुठे ना कुठे संपतील. जर 15 देशांविरुद्ध तुम्ही एकटेच लढताय आणि तुम्हाला तसं काही सप्लाय मिळत नाही, आजूबाजूच्या चारही बाजूनी म्हणजे तुम्ही त्याच कंट्रींनी घेरले गेलेले आहात, तर त्याच कुठे ना कुठे हा एंड होईल युद्ध, असं मला स्ट्रॉंग फिलिंग आहे. बरं, जर युद्ध एंड नाही झालं तर काय होऊ शकतं? तर तिसरं वर्ल्ड वॉर. आणि तिसरं वर्ल्ड वॉरचा साधा सिंपल अर्थ अणुबॉम्बचा वापर. आणि अणुबॉम्बचा वापर कुणीही कोणावरतीही करू द्यात, पूर्ण जगच समूळ नष्ट होऊ शकतं. म्हणजे पहिल्या काळात हिरोशिमा किंवा नागासाकीवरती जेव्हा अणुबॉम्ब टाकला होता तेव्हा तो फारच इनिशियल स्टेजचा अनुभव होता. आणि आजच्या तारखेला त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर झालेला आहे. एक अणुबॉम्बसुद्धा पृथ्वीच्या विनाशासाठी इनफ असेल. म्हणजे काय, जर तिसरं महायुद्ध झालंच तर आपल्याला सगळंच सोडून द्यायचंय. बँकेत ठेवलेले पैसे सोडायचेत, स्टॉक मार्केटमधले सोडायचेत, म्युच्युअल फंडमधले सोडायचेत, रिअल इस्टेटमधले सोडायचेत आणि आयुष्यच सोडायचं आहे. असं ते एक म्हणजे वर्स्ट काय तर युद्धाचा परिणाम पृथ्वी संपणं हा होऊ शकतो. दुसरे टेम्पररी जे परिणाम आहेत त्याच्यामध्ये क्रूड ऑइल महाग होईल किंवा जे काही भारताचा विचार केला तर GDPची ग्रोथ एक्सपेक्टेड आहे ती नाही होणार, कारण महागाई वाढली की सगळ्याच गोष्टी महाग होतात. क्रूड ऑइल महाग झालं तर काय होतं, ट्रान्सपोर्टेशन महाग होतं, ट्रान्सपोर्टेशन महाग झालं की मग वस्तू महाग होतात, म्हणजे ती महागाईची सायकल सुरू होते. आता हे बरंचसं काय, पण हे कुठेतरी जाऊन मला स्ट्रॉंगली फील होतं. आणि तुम्हीही स्वतःला बोलत असाल नॅचरली तर तुम्हाला फील होत असेल की अजून काय आपला एंड आलेला नाही, अजून हे सगळं संपेल असं काही वाटत नाही आहे. अर्थात याचे परिणाम होणार आहेत. फार दिवस जर चाललं युद्ध तर मार्केट पण तुम्हाला अजून पण खालच्या लेवलला दिसू शकेल, अडचण त्याची काही नाही. पण कधीही युद्ध थांबण्याची जर घोषणा झाली तर मार्केट जिथून आहे तिथून फार पटकन रिव्हर्स मारेल. कारण हे जे काही पैसे बाहेर निघत आहेत ना, हे लिक्विड आहेत, म्हणजे हे घेऊन ठेवलेले आहेत, उद्याच्याला परत लगेच इनपुट करू शकतात मार्केटमध्ये आणि व्ही शेप रिकव्हरी एक्सपेक्टेड राहू शकते आपल्याला. दुसरं माझं असं साधं सिंपल म्हणणं येतं की तुम्ही जरी पैसे काढून आज घरी नेले, भीती वाटते तुम्हाला जे काय होतं, तर उद्या हे मार्केट समजा संपलं, शेअर मार्केट बुडाला युद्धामुळे असं म्हणूयात, तर कोणत्याच गोष्टीला काही किंमत राहणार नाही. पहिलं तर शेअर मार्केट बुडण्याचा अर्थ सगळ्या कंपन्या बंद होणं, रोजगार बंद होणं, प्रोडक्शन बंद होणं, कन्झम्पशन बंद होणं, इकॉनॉमी बंद होणं. आणि हे सगळं बंद झालं तर मग कोणत्याच गोष्टीला काहीच किंमत राहत नाही. सो कागदच राहतील फक्त ते. तर मार्केट बंद होईल अशी काही वर्स्ट कंडिशन घडेल असं मला नाही वाटत आहे. दुसरं, युद्ध कुठं चाललंय तर दुसऱ्या देशांमध्ये चाललंय. आपल्या इथल्या कंपन्या
प्रोडक्शन करतायत, सेल्स करतायत, प्रॉफिट करतायत. आपल्या भारतात जे काही प्रोडक्शन बनतंय ते 98% आपणच कन्झम्पशन करतोय. तर आपली डिपेंडन्सी जगावरती नाही आहे. जरी काही परिणाम झाले या युद्धाचे तरी ते टेम्पररी असतील आणि त्याच्यानंतर मार्केट पूर्णपणे रिकवर करेल. दुसरं, कॉमन सेन्सचा नक्की वापर करावा. माझी सगळ्यांना विनंती आहे. साधं सोपं आहे. आपण 10 लाखाची कार घेतली, 8 लाख रुपये त्याची किंमत झाली म्हणून विकत नाही. आपण काय करतो, आपल्याला माहित आहे सांभाळतो. तर आपल्याला माहित असतं की पुढच्या 10 वर्ष जर मी ही कार सांभाळली 10 लाख रुपयाची तर मी माईट बी तिची किंमत शून्य होणार आहे. मी मोबाईल घेतला 1.5 लाखाचा, मला माहित आहे की तो आज ना उद्या शून्य किमतीचा होणार आहे. आपण शून्य किंमत होणाऱ्या गोष्टी होल्ड करतो. किती प्राइस कमी झाली तर ती विकत नाही. पण आपण मात्र हे जे वेल्थ क्रिएशनचे टूल्स आहेत, म्युच्युअल फंड आहे, स्टॉक मार्केट आहे, जेव्हा 10 लाखाचा म्युच्युअल फंड 8 लाख रुपये होतो तेव्हा आपण घाबरतो आणि तो विकण्याच्या मागे लागतो. सेम अदर गोष्टींच्या बाबतीत आपण तसं करत नाही. म्युच्युअल फंडच्या बाबतीत करतो, स्टॉकच्या बाबतीत करतो. तर मी सगळ्यांना ही विनंती करेल, जरी 10 लाखाचा पोर्टफोलिओ 8 लाख झाला, 7 लाख झाला तरी सुद्धा या पोर्टफोलिओमध्ये पोटेन्शियल आहे. कारण भारताचे मायक्रोज खूप चांगले आहेत. 144 कोटी जनता आहे, कन्झम्पशन स्टोरी आहे, 29 ॲव्हरेज वय आहे, सगळं काही इकडे पोटेन्शियल आहे. विकसनशील देश आहे, विकसित व्हायला खूप सारा वेळ लागणार. सो कन्क्लुजन साधं सिंपल, तुमचा जरी पोर्टफोलिओ आज 10 लाखाचा 6 लाख 7 लाख रुपये एवढा कमी होईल असं नाही वाटत, पण झाला जरी तरी त्याचं पोटेन्शियल परत 1 कोटी होण्याचं आहे. जिथं कारचं पोटेन्शियल नाही आहे की 10 लाख रुपयाची कार 8 लाख रुपये झाली, 7 लाख रुपये झाली तर आज ना उद्या ते 1 करोड रुपये होतील किंवा काय होतील. तर मी असं म्हणेल की आत्ता गुंतवणुकीची सुवर्ण संधी तुम्ही साधू शकता. युद्ध बंदच होईल अपेक्षा करा. की इराणकडे किती क्षेपणास्त्र असतील, किती देशांविरुद्ध वापरू शकतील, आज ना उद्या कुठेतरी ते संपेलच ना. कुठेतरी काही ना काहीतरी मार्ग निघेलच ना. सो मार्ग निघत असतो. कोणतीच लढाई ही कायमची नाही चालू शकत. आणि राहिलं, मी मध्ये कुठेतरी ऐकलंय की कलियुग 5.5 लाख वर्षाचं आहे, त्यातले 5,000 वर्षच पूर्ण झालेत, म्हणजे पृथ्वी संपणार नाहीये. कलियुग संपल्यानंतर काय होईल ते होईल. सो आध्यात्मिक पाठबळ जर विचारात घेतलं तर हे पण मला माझ्या कानावर काल आलं होतं की बुवा यावेळेला महायुद्ध होऊन आपली पृथ्वी संपेल का. तर मला कोणीतरी जाणकार व्यक्तीने सांगितलं की कलियुग हे 5.5 लाख वर्षाचं आहे, त्यातले 5,000 वर्षच पूर्ण झाले, तर अजून भरपूर सारे वर्ष बाकी आहेत. सो पृथ्वी संपण्याचं काही चिन्ह नाही आहे. आणि पृथ्वी जर संपणार नाही तर इकॉनॉमी राहणार आहे, शेअर मार्केट राहणार आहे, म्युच्युअल फंड राहणार आहेत आणि ते पुन्हा एकदा उच्चांकावर उच्चांक गाठणार आहेत. आणि आज जी लोक माझं ऐकतील, बघा कोविडच्या काळात पण मी असे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता की पैसे टाका, नाही जग बंद पडणार. आणि बंद पडलं तर पैसे घरात ठेवून आणि बाहेर ठेवून काही उपयोग नाही होणार. राहिला प्रश्न स्ट्रक्चरल इम्पॅक्ट, तर मला एआयचा जास्त दिसतो युद्धापेक्षा. आर्टिफिशियल जे इंटेलिजन्स आलं आहे याच्यामुळे आयटीचे जर जॉब गेले तर पुढचे काही वर्षात रिअल इस्टेट जे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी फ्लॅट वगैरे घेताना 5-50% पडू शकतात. इतपत खतरनाक परिस्थिती आहे. रिअल इस्टेट पडणार, ऑटो पडणार, सगळं काही पडणार. पडू द्यात, अडचण काही नाही. परत एकदा इंडियन इकॉनॉमी आहे किंवा वर्ल्ड इकॉनॉमी परत एकदा वरतीच येणार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. वेळ लागू शकतो आणि मला नाही वाटत की तुमच्या पोराचं लग्न याच वर्षी करायचं आहे किंवा तुमच्या पोराचं शिक्षण याच वर्षी करायचं किंवा तुम्हाला याच वर्षी रिटायर व्हायचं आहे. आणि जर तुमच्याकडे पुढे 2-4 वर्ष 5 वर्ष जर हा कालखंड आहे तर हा सुवर्ण काळ आहे गुंतवणुकीचा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि तुम्ही ती गुंतवणूक करावीच अशी पण मी हात जोडून विनंती करेल. काही बुडत नाही आणि जर आपण जिवंत राहिलो तर सगळंच काही परत एकदा रुळावरती येईल असं मला गट्स फिलिंग आहेत. तुम्हाला पण असतील. सो डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंट संदर्भात जर काही मदत हवी असेल, ज्यांची आहे त्यांनी तर ठेवाच, ज्यांची नाही त्यांच्यासाठी हा गोल्डन पिरियड आहे की तुम्हाला सुरू करण्यासाठी भीती जेव्हा असते ना तेव्हाच इन्व्हेस्टमेंट करायची असते. मी हमेशा म्हणतो की बाय फिअर आणि स्टे अवे फ्रॉम द ग्रीड. जेव्हा मार्केट प्रचंड रिटर्न देत असतं तेव्हा थोडंसं लांब थांबायचं असतं आणि जेव्हा भीती वाटत असते तेव्हाच मार्केट विकत घेतलं पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंट्स केली पाहिजे. आता सगळीकडेच भीती आहे. युद्धामुळं काय होणार आहे? युद्धामुळं तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुमचं खूप खूप भलं होणार आहे, वेल्थ क्रिएट होणार आहे. आणि ज्यांना मदतीची गरज आहे वेल्थ क्रिएशनसाठी कुठं काय केलं पाहिजे, खाली फॉर्म दिलेला आहे तो भरा आणि माझी टीम संपर्क करेल किंवा तुम्ही स्वतः फोन करून सुद्धा मदत घेऊ शकता. मार्केट परत रिव्हर्स करेल, मग नंतर मी पैसे गुंतवेल. तुमच्याकडे जर पैसे आहेत तर नक्की टाका. तुमच्याकडे पैसे नाहीत तर SIPने सुरुवात करा. दिस इज द गोल्डन टाईम टू इन्व्हेस्टमेंट. एवढंच मी तुम्हाला सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. जे मित्र तुमचे घाबरलेत युद्धामुळे काय होऊ शकतं त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच इन्फॉर्मेशन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.